कच्चे आहेत अजून. तर सकाळ झाली आणि मस्त की वातावरण बघून घ्या. काय क्लास वातावरण. सकाळचे 9:30 पावणे 10 झालेत आणि पूर्ण मळपट्टीचं वातावरण. पूर्ण जाम पावसा कधी पण कोसळू शकतो, पण दुपारपर्यंत 100% लागत असे वाटतं. बघूया. या साईडला कलम होता, तिथं आंबो हातात पडलेलो भेटलो. थंय फक्त 3-4 आंबे शिल्लक रावले, बाकीचे वानराने खाल्याने. कलम अजून यातला आहे बघा, एवढा मोठा असं. आणि या बाजूक पडूया. त्या दिवशी छप्पर केला तेव्हा वाटलं लेट झाला. कोणीतरी कमेंट केलं की तुमचे मिस्त्री ते अजून पण जुनी हत्यारं वापरतात, म्हणजे जुन्या काळातली. तर ते जास्त म्हणजे असे शिकलेले वगैरे नाहीत किंवा काळासोबत बदलत गेले नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सध्या आणि त्यांना बोलाक येत नाही. म्हणून तरी पण त्यांनी एका दिवसात पूर्ण झालेला, फक्त रीप डबल ठोकूची लागली, त्याच्यामुळे ते दुसऱ्या दिवशी येलेले. तर 1.5 दिवसात हे पूर्ण झालं. आणि त्या दिवशी काळोख झालं, त्याच्यामुळे दाखवूक भेटलं नाही. वरना पण दाखवते, पण सध्या तरी आपली पडवी अशी दिसत आहे बघा. वर चढान थोडंसं दाखवतं आहे. हा बघा, एक नंबर हा. फक्त विषय रवलो की इकडनं झड बसत नाही आपल्याकडे. इकडनं मिरगा तो पाऊस जरा जास्त जोरात येतं आणि झड वगैरे म्हणजे वादळ असताना आता पश्चिमेकडनं इकडे येतं, पूर्वेकडे. तर त्याच्यामुळे ही जागा आपल्याला पॅक करूची लागतेली आहे. त्याच्यासाठी आता ताटी बांधायची लागतेली आहे, म्हणजे तटके आहे. तर हे काय करून अशी सावळा उभी मारून कागद ब्लॅकवालो मारायचो. ब्लॅकवालो कागद असा, ह्या बघा, पूर्ण लाकडी छप्पर असा. आणि हय कोबो करूचो रावला, म्हणजे सिमेंट रावला करूचो. बघूया करूक भेटात, मग आपण इकडे रवा घेऊ शकता. तर या साईडला पूर्ण पॅक झाला. तर लाकडा किती येते कशी दाखव तुमका. ही बघा, लाकडा एवढी भरून झाली आहेत, म्हणजे कंप्लीट झाला बऱ्यापैकी झाला आपल्याकडे लाकडा वगैरे भरून. आणि यंदा तरी पुरतीत आपल्या. आणि या बाजूकवर जिनो असा माहीत होता, इकडे ओपन असा आणि इकडनं पाऊस लागलो की सगळं पाणी आतमध्ये येताला. तर याची पहिली सोय करूची होती, कारण यंदा बांधाक आपल्याकडे सध्या तरी बजेट नव्हता. त्याच्यामुळे आपण ह्या वरचा असाच ठेवता. फक्त यंदाचं वर्ष आपण पत्रे टाकून घेतला. तर त्याच्यासाठी आपण एक स्क्वेअर मारून घेतला. एका चिऱ्याचं तिकडे 2 चिरे लागले. आणि तिकडनं एवढे स्लोप मारलेलो आहे ना, तर पाणी जा पावसाचं तर तिकडनं इकडे येतला. आणि त्याच्यावर पण हे बघा, असे वाशे टाकून घेतलेले आहेत, म्हणजे वादळ भरपूर असतं आपल्याकडे तुमका सांगितलं. तर या इकडचा उडून जाऊ शकता. तर म्हणून असे वाशे टाकलेले आहेत. आणि 10 फुटाच्या पत्रे आपण टाकतला वरती. तर असा काय असं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे आतमध्ये पाणी जावतं नाही. आणि या पूर्ण पॅक करताला पत्रे घालून. काय वातावरण झाला बघा. मिरं गेलो काय असंच चालू होता, कधी कसा सांगता येत नाही, नो गॅरंटी. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ म्हणते. मी संकेत घाडियावकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉग्स या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा मस्तपैकी सकाळचे 9:30 पावणे 10 वाजता स्वागत असा. जरा चॅनलचे व्ह्यूज कधी डाऊन होतात, कधी येतात. बाहेरचे फिरायला गेले काय व्हिडिओ चलत नाही, काय समजत नाही. 2 ते 2,500 व्ह्यूज आहेत. बाकीचे अंक तरी बरे आहेत, म्हणजे घराकडले इतर असतात ना, तर ते बघूया आता कधीतरी रेग्युलर या चालू करू. गावात सीझन चालू झाला काय तुमका सांगितलं मुद्दामात मगाशी. सीझन चालू झाला की मासे खेकडे वगैरे, तर त्या सगळ्या पद्धती बरेचसे असतात खेकडे पकडूचे किंवा मासे पकडूचे. तर त्याच्यामुळे होताला हळूहळू. आजच्या व्हिडिओ तुमका दाखवलं की बऱ्यापैकी छप्पर वगैरे झाला, म्हणजे इतर जी किरकोळ कामं आहेत ना, जी गरजेची असतात, तर ती आपण सध्या करून घेतो घराकडली. आणि आपल्याकडे नवीन घरात रवा घेऊचा. त्याच्यामुळे तरी पण आपण वेळात वेळ काढून, त्याचे काय पैसे वगैरे काय गावत नाही किंवा काय मजुरी वगैरे कोणाला देत नाही. तर चेतन आणि मी दोघजण आमच्या व्हाळात वध करतो, म्हणजे क्यू असतो. क्यू पण झालो असतं ते का, फक्त किंवाची मासेमारी जुन्या चॅनलवर होती. काय जणांका माहिती असतात कोकणातल्यांका आणि काय जणांका नसतात, त्यांना सांगताय. तर क्यू असं गोष्ट असताना ज्याच्यात चढणीचे मासे भेटतात, मध्यंतरी उतरणीचे मासे भेटतात, त्याच्यानंतर धावसावाराचा सुट्टा सराईक, तर त्याचे पण मासे भेटतात किंवा जे घालीत असते त्यांना माहिती असतात. तर नळे वगैरे लावून ते का डोमी वगैरे लावून तो भेटतं. तर आमचं पण डोम्याचं झालं असतं, पण आपल्याला डोमी वगैरे वळू किंवा इतकं वेळ नाही आणि कणका पण सध्या गावत नाही. तर आपण नुसती पाणी लावतला, म्हणजे चढणीचे मासे जेव्हा वर येतात ना, मोठ्या नदीतलो मासो बारीक व्हाळांना पाणी येतात, तर तेव्हा पिल्ला लावूसाठी म्हणून वर चढत येतात. तर तेव्हा उडी मारीत येतात. आणि तेव्हा पाळणा लावलाच ना असा खोरी, तर ते सगळे आतमध्ये जमा होतात, उडी मारतात, ते बसतात. आणि आपण मासेमारी त्याची चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर त्याची तयारी पाणी इल्यावर करू शकत नाही, त्या का आधी काहीतरी करूचा लागतं मे महिन्यात वगैरे. तर व्हाळ जेव्हा सुके असतात ना, तर तेव्हा ते का रेवाळूचा वगैरे लागतं. रेवाळूचा व्हाळ
रेवाळ उतरवलो किंवा आपलं म्हणजे वत तर तो तुमका दाखवीन. बाकी कसा कसा स्ट्रक्चर आता काल व्हिडिओ शूट करूक भेटला नाही कारण दोघंच जण होतो, नयन पण नाही होतो, तर त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करूक काही जमला नाही. तर अर्धो झालो किंवा बऱ्यापैकी आणि अर्धा काम बाकी असतं, तर त्याचं ह्या व्हिडिओत पुढे कंटिन्यू करूया. आता एका पत्रे घालूची आहेत, त्याच्यानंतर आपण चेतनसोबत जातलो किंवावर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा करा. असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतलेत. चला सुरुवात करूया. तर पाऊस इतको असता, पाणी सगळं फुगान राहतं आणि आतमध्ये ओल येतली, तर ह्या सगळ्या चौकोन केलेले होते ते काढून झाले आहेत. बऱ्यापैकी स्लॅबला आपण पाणी मारला, म्हणजे एक कमीत कमी 28 ते 30 दिवस आपल्याकडे स्लॅब राहिलो आणि पूर्ण पाणी मारला. तर ह्या आता कचरो जो तो खाली टाकूचो तो कोबॅक भेटतो आणि ह्याच्यावर आता पत्रे टाकला की आपण मोकळे झालो. मग सुटलो, मग दरवाजा रावले फक्त. बघूया आता चेतन कधी येतं त्याच्यावर असा आणि नयन येऊ होतो, मग व्हिडिओ करू भेटलो असतो. कारण आपण काम नाही केलं ना तर काम होत नाही. काम केलं तर व्हिडिओ करू भेटत नाही, कारण गोप्रो धरूचो लागतं. बरेच जण सांगवते गोप्रो हा की काय व्हिडिओ कसे शूट करतात, तर गोप्रो हिरो 10 असा. बघूया नंतर कधीतरी एक नवीन दुसरं घ्यायचो. हे बांधक नाही वाखात मला आयडिंग लावून आता सपोर्ट देऊ होते का. हे पत्रे आता हे टाकताना हुक मारूचे ते दुपारी मारायचे. खरडल्याशिवाय येणार नाही येतले बाहेर रुंदच ना ते हैसूनच ठकी ते हय तो उलटो आ काय रे. होय तो उलटो आ परतू होय उलटो आ तो खालची बाजू वर येऊ होई त्याची. तर आता पत्रे तरी पूर्ण मारून झाले आहेत. वर काही काही शॉर्ट पडले, म्हणजे 10 फुटी पत्रे होते. जरा बांधकाम जास्त झाला तर त्याच्यामुळे असं खालचे पावळे तोडून तोडून खैले होते ते ॲडिशनल लावला आणि वाशे भिजताना खराब होतले म्हणून राहील. हां राहून दे तसं त्यांका मग लावा दोघांका. दुपारी यांका हुक मारूचे रवलेत फक्त, बाकी चढवून तर झालेत. कारण वातावरण बघा तसं थोडा वाईट ओपन वाटतं, पण हडे पूर्ण भरलेलाच असतात. बघूया नाही ते दुपारी बाजारात जाऊन हुक आणतले. सिमेंटचे आणि ठोकायचे आणि लावायचे. किती ते 9 म्हटलेले ना. 1 2 3 इंचाचे 6 इंची डबल हा तिसर वाजा हाताला 6 इंची होय ना. सांदपार ते मारूच नको. हा पत्र्याच्या ह्याच्यावर मारायची, काय तो काय उचलत नाही त्याच्या. कवला लावलेली झडपासून. आता भाऊ हडेच नव्हते. आता हिली वाढ बंद झाली आपली येऊची, आता आहे ना जायचं. नशीबी पडती आम्हाला डायरेक्ट तरी आपलं बिंदास चपला हैसूनच खाली टाकूया का. त्या दिवशी हैसूनच आहोत हरी झाली. हय घरा बांधलेलो अरेडो ह्यो बहिणीवर खाईत बीच आपला. आता वाट ही आणि या जुन्या घरात जिनो त्या जिन्यावरनं वाट नसली तर ह्या जिन्यावरनं राहायचं. किती सामान होता बघ एका खोली येत. तो पण पंखो चालू होती, फॅनची पाती बदलू. गेल्या वर्षी आणलेला आहे तो कुर्ल्यांका. माश्यावर तो हो, पण ते माश्यांका लावू गावत नाही, बांध नाही ना आमच्याकडे तुमच्यासारखे. 60-70 वर्ष मग 80 वर्ष झाली असतील अजून जिनो बघू सो खरा नाही हमें. 11:15 वाजले पत्रे चढून झाले. तर राहुलला काय माहिती आहे किव थोडंसं रोवलं अगवत तुमका दाखवता गेले काय. नवरत्न तेल घालून झोपलेले काल म्हणून डोळे अजून असे आहेत. शक्यतो तेल घालत नाही, ज्या दिवशी फ्री असतं लावणं काही जावता नसतं फिरा वगैरे तर तेव्हा आपण घालतो. पाठीमागे आपला नवीन घरा या बाजू काकांचा. आता जाऊया किवावर. चला किव म्हणजे वातावर. अजून मारण्याच्या आता वादळ जायला काय बघ कसले पडतले सगळे एकदम जवळ आपले. तसं लई लांब नाही, ह्या वाळात घालूचो. हय काहीतरी मांजूर मिळाला मग तिथं
काय माहिती आज रात्री मेला वाटतं महिन्यात नव्या ना ही बरी आहे एकदा बसला काय बसलं पाणी काही ठेवायचा भरू का बरी वाळू बरी होती मेले तर आता तीव्र रेवाळतो मग दाखवतो बाकी लक्ष्मणाचा फोन पडलेलो तो गेलो आता चला ही नेऊया जाग्यावर हय घालूतो नाही हय आपण घरे होता हे जास्त खोल नाही हय आपण कुर्ले वगैरे पकडतो फक्त त्यांना रहिवास जास्त ना हय कुर्ल्यांका म्हणान हय थारावतात आता माणसात हे पात्रावळीन टाकलास हे डिझॉल्व होणार आहेत आतमध्ये तर त्याच्यामुळे आता पाऊस पडलो काय जायत खायचे झाले आज भरपूर होते कार्यक्रमाचे टाकलेले नाही तर म्हणते वाळात कचरो टाकतात कमेंट करणारे शोधितच असतं कसली फुलात काय माहिती पण ती व्हाळाच्याकडे किंवा ओलावा एक नाही जास्त येतात पहिली ही पण नाही होती काही दिसत नाही होती मराठी ही आहेत फक्त आम्ही झाडा लावू ह्यांची ही आता खय येतात हां त्यांच्या घराकडे होती आहे ना खाली कमीत कमी ना 30-40 मीटर तरी होता लागतं आपल्या धाम्याला काही नाही आता आपण घेऊन हा बघा इतकी सगळी आपण माती टाकला मग ती म्हणजे सख्य रवाळी माती आणि असा पूर्ण हुरवता लागतं आहे बघा आपण आता ना कमसे कम आहे ना हुरवत दिला आहे बघा इथपर्यंत आपलं वत असा तर ह्यो की असा पहिलं आडवं दांडो टाकला आपण म्हणजे वासोळी मोठी टाकला त्याच्यावर उभे दांडे टाकला असे आणि वत केलेलो म्हणजे पाणी जेव्हा येताला ना तर तेव्हा होराचं पाणी हय वतला सर असा उभे आणि मासे इकडनं वर उडी मारतले तर खालनं दाखवतो हो बघा तर असा कायसा स्ट्रक्चर असा आतमध्ये आता किरडो वगैरे असतील खाली काय ऑप्शन नाही पत्तिरी पण भरपूर आहे तर हे बघा ही जांभळ हा पूर्ण जांभळीचा वासो हा आणि हे बघा हे दुसरे वासे होते बघा तर असे उभे लावलाव त्याच्यावर दिंडे थोडेसे घातलाव त्याच्यावर टाळ घातलाव पूर्ण खालतीपर्यंत आणि त्याच्यावर कागद घातला हे बघा तर ह्यो ब्लॅकवाला कागद आहे ना पूर्ण तिथपर्यंत जातो बघा असं लावलेलो पूर्ण आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा टाळ मारला हे किंदळीचे टाळ होते बघा तर हे जे टाळ असतात ना तर ते खूप सॉफ्ट असतात आणि लवकर म्हणजे वाळत नाही असे सुकान जात नाही किंवा झडत नाही तर त्याच्यामुळे हे घातलेले आहेत आणि त्याच्यावर पुन्हा एकदा थोडे थोडे दगड टाकला आणि मग मातीने रवाळलेलो आहे तर आता रवाळलेला त्याच्यामुळे दगडांत तू वरची माती किंवा वाळू येतली ना तर ती टाकतली त्याच्यानंतर पूर्ण जाड होतला आहे तर इकडनं पाणी येतलं असा वतला डायरेक्ट हय आपल्या पाळणा लावता आणि पॉसिबल झालाच ना तर हे बघा एका पण आपण एक खोरी लावतला अशी म्हणजे असं असतं ना यू आकाराचा पाळणा असता असा तर त्याच्या इकडनं झोतीत उडी मारलेले मासे ह्याच्यात पण बसतील आणि पुढे पण लावतला अशी 2 लावूचे आहेत आपल्या खालनं आज भारी दिसायला लागला रे आणि ही बघा हैली पण माती काढलेली आहे ही आपण यूज केलं वरती तर असं काय सोलू असं सेल्फी कॅमेरा घेते म्हणजे थंबनेल लावू बरं दिसता घर ओके भाव तसं छोटंसं आहे पण पाणी एका मोठा येतं त्याच्यामुळे पूर्ण पॅक करूचं लागतं आहे बघा इकडनं म्हणजे पाणी जाऊ अजिबात चान्स ठेवला नाही जेवढा आहे तेवढा आहे नाच जाऊ काय असा टार्गेट आहे आपला म्हणून इकडे उंच केलेला तिकडे उंच केलेला मध्ये फक्त सगळं हे पण थोडीशी आता माती मारूची लागते इकडे आहे ना राहुला दे बघा इतक्या राहुला चला टाळ पण भरपूर लागतात पण सगळं इकडचं आपल्या हातात असल्यामुळे टाळ वगैरे तोडू काय काही लांब जाऊ नको राणा बिना बघूया आता मासे चढतील तेव्हा तर डिस्टन्स किती आहे बघा खालती माती नाही त्याच्यामुळे आपल्या काही यावं लागलं आणि ह्या गावात पण बरेचसे मासे चढतात आम्ही वाळे बिळे मारतो कधी कधी थंय होत हे पसरून होत थंय खालता एक गम्याला गावला तर थंय होतो ये एक काम हय ते टाळ दिसतं थंय पातळ पातळ झाला हा तो वाईट लोक कर पाया करलो हां
पुरं प्लॅस्टिक कागद आतमध्ये असो त्याच्यामुळे लिकेजचं काय प्रॉब्लेम नाही. लिकेज राहिला ना तर मळी खालना वर पाण्याबरोबर जातात. मळी काय उडीत मारू पाहिजे असं काय नाही. खडकार पुरं चिपका नाही येतं. कवळ्यांका उडी मारूची लागते. बऱ्यापैकी काम झाला. आता फक्त हई एक आडवं दांडो टाकायचं आणि पाणी लावायचे. तर एक मेड पुरू होई. तर 11:30 12:15च्या आसपास वाजले असले. आज थोडेसे लेटच येईल. घराकडे काम चालू होतं त्याच्यामुळे भाऊ पाणी ओतून टाकता. आता झाला काम व्हायला झाला. आता फक्त पाणी तयार करूची आहे. तर त्यांचा व्हिडिओ सेपरेट करेन मी. त्यांना थोडंसं वेळ आहे म्हणजे आपण कशा पद्धतीने कमी खर्चात तयार करू शकतो तेवढं आपण बघतो आणि तो दाखवतो. हे टावेल तुझा पडला काय तर आपण बघता त्याचा व्हिडिओ सेपरेट होतो. थोडेसे रॉड वगैरे वाकूचे लागतले त्याच्यामुळे बघूया. आता पुढच्या व्हिडिओ बघूया. आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. माशांचे व्हिडिओ बघू गावतले. आता तयारी केला त्याच्यामुळे बघूया आता कितपत गावतात ते. चला भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.